नमस्कार मित्रांनो. आज आपण भाग 6साठी सुरुवात करत आहोत. भाग 6चा टॉपिक आहे प्रेम, महत्तम भावना. चला तर सुरुवात करूया. जेम्स रे हे एक तत्त्वज्ञानी, वक्ता, लेखक, समृद्धी व मानवीय क्षमता कार्यक्रमांचा निर्माता आहेत. ते म्हणतात, चांगल्या भावना अनुभवण्याचा सिद्धांत हा तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांनाही लागू होतो. भाव परिवर्तक म्हणून हे पाळीव प्राणी अत्यंत आश्चर्यजनक काम करतात. पाळीव प्राणी तुम्हाला उत्तम अशा भावस्थितीत नेऊ शकतात. जेव्हा घरातील पाळीव प्राण्यांविषयी तुमच्या मनात प्रेम उचंबळून येते, तेव्हा या प्रेममय मनस्थितीमुळे तुम्ही विश्वातील प्रेम, चांगुलपणा आणि अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करता. केवढी मोठी देणगी आहे ही. चार्ल्स हॅनल असं म्हणतात की विचार आणि प्रेम यांचा संयोगच आकर्षणाच्या नियमाला अमर्याद सामर्थ्य बहाल करतो. अखिल विश्वात प्रेमाच्या शक्ती इतकी महान दुसरी कोणतीही शक्ती नाही. प्रेमभावना हीच सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्ही प्रक्षेपित करू शकता. तुमचा प्रत्येक विचार जर तुम्ही प्रेमानं लपेटून टाकला, तर तुम्ही प्रत्येक गोष्टींवर बिनशर्त प्रेम करू लागलात, तर खरोखरच तुमच्या जीवनाचा कायापालट होऊन जाईल. खरं सांगायचं तर अनेक महान विचारवंत, तत्त्ववेत्त्यांनी आकर्षणाच्या नियमाच्या संदर्भात बोलताना त्याला प्रेमाचा नियम म्हणून संबोधलं होतं. असं का? तर ते आपोआप कळेल. थोडा विचार करून पहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार करता, मनात आणता, तेव्हा ते वाईट विचार तुमच्याच जीवनात साकारलेले आढळून येतात. वाईट चिंतेतून इतर कुणालाही तुम्ही अपाय करू शकत नाही. अपाय होतो तो तुम्हाला, स्वतःला. तुम्ही तर सतत प्रेममय विचारांनी स्वतःचं मन भरून टाकलं, तर सांगा कुणाचा फायदा होतो? तुमचाच ना. म्हणूनच तर जर तुमची प्रमुख भावनात्मक अवस्था प्रेम हीच असेल, तर तुमच्या बाबतीत आकर्षणाचा नियम सर्वाधिक सामर्थ्याने कार्यरत होत राहील. कारण तुम्ही उच्चोत्तम फ्रिक्वेन्सीवर आहात. तुम्ही जितकं अधिक प्रेम अनुभवाल आणि अपेक्षित आहे ते प्रक्षेपित कराल, तितकं अधिक सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. चार्ल्स हॅनल असं म्हणतात की जो सिद्धांत विचारांना वस्तूंशी जोडतो आणि त्या योगे मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवतात येण्याची जबरदस्त शक्ती देतो, तो आहे आकर्षणाचा नियम. हा एक शाश्वत आणि आधारभूत सिद्धांत आहे, जो प्रत्येक वस्तू, तत्त्वज्ञान, धर्म, शास्त्र या सर्वांमध्ये अंतर्भूत आहे. या प्रेमाच्या नियमाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. भावना ही इच्छा आहे आणि इच्छा प्रेम होय. भावना इच्छेनुरूप असतात आणि प्रत्येकाची मूलभूत इच्छा प्रेम हीच असते. प्रेमाने भारलेले विचार हे सर्वस्वी अजेय, अजिंक्य बनतात. मार्सी शिमॉफ म्हणतात, जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना मजबूत घेण्यात आणि त्यांच्यावर खरोखरच नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा तुम्ही आपलं जीवन किती सुंदर साकारू शकता. यातच खरं स्वातंत्र्य दडलंय आणि हेच तुमचं खरं सामर्थ्य होय. मार्सी शिमॉफ न महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे एक वचन या संदर्भात सांगितलं. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा एक प्रश्न जरूर विचारावा. हे विश्व मैत्रीपूर्ण आहे का? आकर्षणाचा नियम समजून घेतल्यानंतर या प्रश्नाचं फक्त एक आणि एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे होय, हे विश्व मैत्रीपूर्ण आहे. का बरं? कारण जेव्हा तुम्ही असं उत्तर देता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला तसाच अनुभव येणार. आइन्स्टाईननं हा सशक्त प्रश्न यासाठीच विचारला आहे कारण ते रहस्य जाणत होते. त्यांना माहीत होते की या प्रश्नामुळे तुम्ही विचारप्रवृत्त व्हाल आणि योग्य तेच आवश्यक त्याचीच निवड करण्यासही प्रवृत्त व्हाल. फक्त एक प्रश्न विचारून त्यांनी आपल्याला विचारशील बनण्याची केवढी मोठी सुसंधी दिली. तुम्ही आइन्स्टाईनचा हेतू आणखी पुढे नेऊन एक दृढ घोषणा करू शकता. हे ब्रह्मांड भव्य आहे. ब्रह्मांड सर्व चांगल्या गोष्टींकडे आणत आहे. अखिल विश्व मला साथ देत आहे. प्रत्येक कार्यात मला मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा वैश्विक शक्तींकडून ताबडतोब पुरवल्या जात आहेत. लक्षात घ्या की हे विश्व मैत्रीपूर्ण आहे.
जॅक कॅनफिल्ड म्हणतात, मी रहस्य जाणून घेतलं, शिकून घेतलं आणि माझ्या जीवनात ते उपयोगात आणू लागलो. तेव्हापासून जणू जादूच झाली. माझं जीवन बदलून गेलं. लोक ज्याची स्वप्न पाहतात तसं जीवन मी रोज उपभोगतो आहे. मी $45 लाख महालात राहतो. माझी पत्नी इतकी चांगली आहे की तिच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मी सुट्टीत मौजमजा करण्यासाठी जगातील सर्वोत्तम सौंदर्यस्थळी जातो. मी पर्वतारोहण केलं आहे. मी शोधयंत्रांचा, सफारी यंत्रांचा अनुभव घेतला आहे. हे सर्व घडू शकलं आणि आजही घडतंय. याचं कारण म्हणजे मी रहस्यविषयी जाणून घेतलं आहे आणि ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात कसं आणायचं हेही मला कळत गेलं. बॉब प्रॉक्टर म्हणतात, जेव्हा तुम्ही रहस्य उपयोगात आणू लागता तेव्हा खरोखरच जीवन ही एक आश्चर्यकारक, अद्भुत, अत्यंत विलक्षण अशी आनंद यात्रा बनून जाते. हे असंच घडतं आणि घडत राहील. हे तुमचं जीवन आहे आणि ते वाट पाहतंय की कधी तुम्ही जीवनाचा खरा शोध घेणार. आत्तापर्यंत तुम्हाला कदाचित असंच वाटत आलं असेल की आयुष्य हे खडतर आहे, कठीण आहे, संघर्ष आहे आणि आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या वाट्याला खरोखरच संघर्षमय आणि कठीण खडतर आयुष्य आलं. आता तात्काळ तुमचा आवाज दुमदुमू दे. सांगा वैश्विक शक्तींना, जीवन किती साधं, सरळ, सोपं आहे, आनंददायी आहे ते. आणि मग सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आपोआप घडतील. तुमच्या मनात खोल तळाशी एक सत्य तुमची वाट पाहत आहे. तुम्ही त्याचा शोध घ्यावा म्हणून. सत्य हेच आहे की तुम्ही सर्व चांगल्या गोष्टींचे हक्कदार आहात, ज्या जीवन तुम्हाला देऊ शकतं. सर्व उत्तमोत्तम गोष्टी तुम्हाला मिळायलाच हव्यात आणि मिळू शकतात. या सिद्धांताची तुम्हाला अंतःप्रेरणेनेच जाणीव होईल. कारण चांगल्या गोष्टी जीवनातून वगळल्या गेल्या, दुरावल्या की तुम्हाला वाईट वाटतं. सगळ्या चांगल्या गोष्टी मिळणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि आकर्षणाचा नियम हे तुमचं जीवन घडविण्यासाठी तुमच्या हातातील सामर्थ्यशाली अस्त्र आहे. या अस्त्राचा उपयोग करून तुम्हाला जे जे हवं ते सर्व काही तुम्ही जीवनात निर्माण करू शकता. जीवनाच्या या जादुई जगात तुमचं आणि तुमच्या विराट सामर्थ्यांचं हार्दिक स्वागत. रहस्याचं सारांशमधील काही मुद्दे मला यात ॲड करायचे आहेत. ते म्हणजे, पहिला म्हणजे आकर्षणाचा नियम हा एक निसर्ग नियम आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. सातत्याने एखादा विचार मनात आणून तुम्ही आव्हान करत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. तुमच्या मनातील विचारांबद्दल जाणून घेण्यासाठी स्वतःला विचारा, आता मला कसं वाटतंय? माझ्या भावभावना कोणत्या आहेत? भावना हे मनातील विचार ओळखण्यासाठी मूल्यवान साधन आहे. मनस्थिती बिघडलेली असताना मनात शुभविचार आणता येणं केवळ असंभव आहे. तुमचे विचार तुमची फ्रिक्वेन्सी ठरवितात आणि तुमच्या भावना तुम्हाला ताबडतोब सांगतात की तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. जेव्हा तुम्ही नकारात्मक भावनांच्या फ्रिक्वेन्सीवर असता तेव्हा तुम्ही वाईट गोष्टी आकर्षित करणाऱ्या फ्रिक्वेन्सीवर असता. जेव्हा तुम्ही चांगल्या, सकारात्मक भावना अनुभवत असता तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी अत्यंत सामर्थ्याने स्वतःकडे खेचता, आकर्षित करता. मनोभाव परिवर्तक, उदाहरणार्थ सुखद आठवणी, सुंदर निसर्गदृश्य, तुमच्या आवडीचं संगीत इत्यादी तुमच्या भावना, मनस्थिती बदलू शकतात आणि क्षणभरातच तुमची फ्रिक्वेन्सी बदलता येते. प्रेमभावना ही सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्ही अखिल विश्वात प्रक्षेपित करू शकता. तुम्ही जितकी अधिक प्रेमभावना अनुभवता तितकी तुमची शक्ती वृद्धिंगत होत जाते.